प्रभाग 12 मधील मातंगवस्तीत घाणीचे साम्राज्य, नागरिकांचा संताप। अण्णाभाऊ साठे जयंतीसाठी परिसर स्वच्छ, मात्र संपूर्ण वाड्याकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार। लोणंद प्रभाग क्रमांक 12 मधील जुनी भाजी मंडई परिसरातील मातंगवस्तीत सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ज्या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या परिसराची संबंधित विभागाकडून साफसफाई करण्यात आली। मात्र संपूर्ण मातंगवस्तीतील अंतर्गत रस्ते व परिसर घाणीतच राहिल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार नियमित स्वच्छता होत नसल्याने कचऱ्याचे ढीग, साचलेली घाण आणि अस्वच्छ वातावरणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। जयंतीसारख्या महत्त्वाच्या दिवशी केवळ कार्यक्रमस्थळापुरती साफसफाई करून उर्वरित वस्तीची उपेक्षा करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला। यावेळी बोलताना स्थानिक नागरिक प्रकाश खंडागळे म्हणाले, मातंगवस्तीत माणसे राहतात, जनावरे नाहीत। आम्हालाही स्वच्छ परिसरात राहण्याचा अधिकार आहे। प्रशासनाने केवळ औपचारिक साफसफाई न करता संपूर्ण वस्तीची नियमित स्वच्छता करावी। नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाने तातडीने संपूर्ण मातंगवस्तीची स्वच्छता करून नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे। अन्यथा लोकप्रतिनिधी व प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला। बातमीसाठी श्री. दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। त्यात घाणीचं इतकं साम्राज्य आहे की तुम्ही बघावं, आणि त्यात इतके मच्छर आहेत। मच्छरमुळे हिवताप आणि वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण आमच्या वाड्यात खूप आहे। तर त्या गोष्टीकडे मी बघावं, आम्ही तुम्हाला विनंती करतो। अन्यथा आमच्या पद्धतीने आम्हाला परत काम करावंच लागेल। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती 106वी आहे आणि आम्ही आमच्या नगरपंचायत कर्मचाऱ्यांना आणि विद्यमान नगरसेवकांना बी सांगूनसुद्धा वारंवार सांगूनसुद्धा थातूरमातूर असे एक स्वच्छता केली जाते। लोक आल्यानंतर ती पावडर टाकणे आणि घाण काढणे, पण खरी स्वच्छता करायची गरज इथं आहे, माझ्या वाड्यात आहे। तर घाणीचं साम्राज्य हे यांना दिसत नाही। त्यांनी ते बघावं, आणि इथं माणसं राहतात, जनावरं राहत नाहीत। त्या पद्धतीनं त्यांच्या नेत्यांनाही सांगावं आणि सुज्ञ माणसांनी सुद्धा विचार करावा।